युद्धाच्या मॉकड्रिलमध्ये नागपूर शहर सज्ज झाले। संपूर्ण नागपूर शहरात एकाच वेळी अनाउन्समेंटसाठी यंत्रणा सज्ज होणार आहे। नागपूर महापालिकेच्या स्मार्ट सिटी कमांड कंट्रोल रूममधून एकाच वेळी संपूर्ण शहरात अनाउन्समेंट केली जाणार आहे। मात्र अद्याप याबाबत स्थानिक प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत। उद्या 7 तारीख आहे। उद्या राज्यभरामध्ये मॉकड्रिल होणार आहे। वेगवेगळ्या शहरांमध्ये मॉकड्रिल होईल आणि नागपूर सुद्धा मॉकड्रिलसाठी सज्ज झालेला आहे। नागपूरमध्ये सगळ्या नागपुरात अनाउन्समेंट होईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, उद्या 7 तारीख निश्चित केली आहे। राज्यभरातल्या मॉकड्रिल करता नागपूर कसं तयार आहे, सज्ज आहे? सुवर्ण, या आधीच ज्यावेळी भारत पाकिस्तान युद्ध 1971 मध्ये झालं होतं त्यावेळी देखील अशाच पद्धतीचा ब्लॅकआउट करण्यात आला होता आणि तसंच ब्लॅकआउट जे आहे ते उद्या एकदा करण्यात येणार आहे। आता 71 नंतरचा काळ बदललेला आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते विकसित झालेलं आहे आणि त्याच तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो उद्या जो काही मॉकड्रिल नागपूरमध्ये होईल, म्हणजे देशात होईल आणि नागपुरात होईल, त्या मॉकड्रिलच्या दरम्यान जो आहे तो नागपूरमध्ये केला जाणार आहे। नागपूर महानगरपालिकेची स्मार्ट कंट्रोल रूममध्ये सध्या आपण उभा आहे आणि अशाच पद्धतीची एक रूम नागपूर पोलिसांची देखील स्मार्ट कंट्रोल रूम आहेत आणि या रूमच्या माध्यमातून उद्या जे आहे ते नागपूरकरांना मॉकड्रिल पाहण्यासंदर्भातला सायरन असेल तो या कंट्रोल रूमच्या माध्यमातून जे आहे ते एकाच वेळी दोन्ही कंट्रोल रूमच्या माध्यमातून जे आहे ते वाजविलं जाणार आहे। सोबतच मॉकड्रिलचं तंतोतंत पालन केलं जात आहे की नाही हे बघण्यासाठी जे आहे ते इथं असलेल्या या स्क्रीनचा जो आहे तो उपयोग होणार आहे। कारण शहरातल्या विविध भागामध्ये जे आहे ते CCTV कॅमेरे या कंट्रोल रूमच्या माध्यमातून ऑपरेट केले जातात। साधारणतः 2000च्या वरती हे सगळे कॅमेरे आहेत। या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे आहे ते एकाच वेळी पूर्ण नागपूर शहराला जे आहे ते निर्देश जे आहे ते दिले जाणार आहे। समजा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी कुठली खबरदारी बाळगायची, सरकारकडून काय निर्देश आहे, त्या सगळे निर्देश जे आहेत या कंट्रोल रूमच्या माध्यमातून जे आहे ते दिले जाणार आहे। अशाच पद्धतीची एक कंट्रोल रूम जी आहे ती नागपूर पोलिसांची आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या कंट्रोल रूमचा उपयोग जो आहे तो या सगळ्या गोष्टींसाठी केला जातो। आपण पाहतोय की इथं असलेला पूर्ण स्टाफ जो आहे तो सज्ज झालेला आहे आणि शहरातल्या प्रत्येक एका बारीक घडामोडींवर जे आहे ते लक्ष दिलं जातं। उद्या ज्या पद्धतीनं मॉकड्रिल होईल त्यावेळी सर्व शहरातील नागरिकांना एकाच वेळी हा सगळा संदेश पोहोचेल, सायरनचा आवाज एकाच वेळी ऐकू जाईल, या दृष्टीने जे आहे ते नियोजन जे आहे ते इथं केलं जातं आहे। सर्व नागपूर पोलीस असेल, नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी असेल, ते सगळे या कामांमध्ये जे आहे ते लागलेले आहे। अद्यापही प्रशासनाकडून म्हणजे सरकारकडून या बाबतीतले कुठलेही आदेश जे आहे ते प्रशासनाला प्राप्त झालेले नाही आहे। मात्र उद्याचा मॉकड्रिल यशस्वी होईल आणि नागरिकांमध्ये जे आहे ते समजा युद्धस्थिती निर्माण झाली तर या बाबतीत जनजागृती असेल, नागरिक या सगळ्या गोष्टीसाठी सज्ज असेल, या दृष्टीने जे आहे ते प्लॅनिंग करायला आता नागपूरच्या प्रशासनानं म्हणजे पोलीस प्रशासन असेल, सामान्य विभाग असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, या सगळ्यांकडून केलं जातं। अद्याप या संदर्भातले आदेश आलेले नाही आहे। मात्र जर आदेश आले आणि या सगळ्याची अंमलबजावणी करायची असेल तर नागपूर प्रशासन यासाठी सज्ज झालेलं आहे। सुवर्ण, नक्की धन्यवाद उदय, आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आता